मी मधुरा लेले. सॉरी माझा कॅमेरा चा जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी कॅमेरा सुरू करू शकत नाहीये. मी कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीची मेंबर आहे. मी तुमच्या सगळ्यांचं सायबर कट्टा या फ्री प्लॅटफॉर्मच्या आपल्या सेशन सीरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पहिल्यांदा मी सगळ्यांना आत्ता सांगू इच्छिते, की सायबर कट्टा हे नक्की काय आहे? तर सायबर कट्टा हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपण खूप वेगवेगळ्या आणि खूप महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करतो. त्याच विषयातील एका तज्ञाला आपण ह्या विषयावर बोलण्यासाठी बोलावलेलं असतं आणि त्या सेशनमध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्याला त्या विषयाबद्दल माहिती नाहीत, पण आपल्याला त्या जाणून घेणं गरजेचं आहे. अशा गोष्टी आपल्याला त्या तज्ञांकडनं कळतात. प्लस असं म्हणता येईल, की 4 ते 5 या सेशनमध्ये आपण पाऊण तासाचं लेक्चर ठेवतो आणि नंतर आपल्याला स्वतःचे काही क्वेशन्स असतील, तुम्हाला त्याच्याविषयी काही विचारायचं असेल, तर तुम्ही फ्रीली त्यांना विचारू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. खासियत अशी आहे सायबर कट्टाची, की हे फ्री सेशन आहे. कारण आमच्या मॅमचा ह्याच्या मागचा मोटिव्हच हा आहे, की लोकांना ह्याच्याबद्दलचं ज्ञान मिळालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे, की त्याचा इम्पोर्टन्स किती आहे. सो इट इस नॉट अ कमर्शियल थिंग. हे मॅमनी आमचा पूर्ण विचार करून फक्त लोकांना ह्याचा ज्ञान मिळावं एवढ्यासाठी केलेलं आहे. तर आपण आजच्या या 4 तारखेच्या सेशनला सुरुवात करूयात. आज आपल्याकडे या विषयी बोलण्यासाठी किंवा स्पीकर असं आपण म्हणू शकतो. त्या आहेत मिस अमृता रामकृष्ण मेहेंदळे, ज्या ॲडव्होकेट आहेत. ज्यांनी बी-एस-एल म्हणजे बॅचलर्स ऑफ सोशियो लीगल सायन्सेसमध्ये डिग्री घेतलेली आहे. प्लस बॅचलर्स ऑफ लॉ आणि मास्टर्स ऑफ लॉ ही त्यांनी केलेलं आहे. प्लस ॲडिशनल त्यांचं क्वालिफिकेशन आपण म्हणलं तर डिप्लोमा इन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉज, डिप्लोमा इन सायबर लॉज, ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायबर लॉज, सर्टिफाईड ॲज वेस्ट लॉ रिसर्चर आणि डिप्लोमा इन फ्रेंच लँग्वेजेस पण त्यांनी केलेले आहेत, लेव्हल 2 केलेले आहेत. सो मला असं वाटतं, की आपण खूपच भाग्यशाली आहोत, की आपल्याला एवढ्या खूप क्वालिफाईड मॅम आत्ता आपल्याबरोबर आहेत, की ज्यांच्याबरोबर आपण इंटरॅक्शन करू शकतो. मॅम तुमच्याकडे हँडओव्हर करते मी. थँक यू सो मच. धन्यवाद. माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना? येतोय. येस मॅम, येस. ओके. मी माझा स्क्रीन शेअर करते. आपण आज बोलणार आहोत तो विषय आहे IT सिक्युरिटी पॉलिसी. मी माझा आधी स्क्रीन शेअर करते, मग आपण सुरुवात करू. स्क्रीन शेअर झालाय ना? तर IT सिक्युरिटी पॉलिसी आता सध्या आपण पाहतो की सायबर लॉज लेले मॅडम तर सततच त्याच्यामध्ये खूपच ऍक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामध्ये बरेचसे तेच जे अवेअरनेस सेशन आहे त्याच्यामधलंच एक पार्ट आहे. तर हे जे IT सिक्युरिटी पॉलिसीज आहेत या आपल्याकडे भारतामध्ये तशा म्हणल्या तर खूप रिसेंट आहेत आणि तसं म्हटलं तर आपला जो IT ऍक्ट आला तेव्हापासूनच त्याच्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. परंतु त्याचा आता इम्पॉर्टन्स का आहे? कारण आताच जे वाढलेलं सिक्युरिटी आपलं सायबर न्यूज आहे, जे डिजिटलायझेशन झालेलं आहे, आपली भारताची जी पॉलिसी आहे डिजिटलायझेशनची, त्याच्यामुळे याचं महत्व आता दिवसेंदिवस खूप वाढत आहे. आपल्या बिझनेससाठी, छोट्या मोठ्या कुठल्याही बिझनेससाठी यांचं खूप जास्ती महत्व आहे. तर IT सिक्युरिटी पॉलिसी एक्झॅक्टली असतं काय? तर IT सिक्युरिटी पॉलिसी हे एक डॉक्युमेंट आहे जे आपल्या बॉडी कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठल्याही प्रोफेशनल माणसांसाठी खूप महत्वाची पॉलिसी आहे. तुम्ही जे काय प्रोफेशनल लोक वापरतात किंवा जसे डे टू डे बिझनेस करतात किंवा कुठलीही कंपनी बॉडी कॉर्पोरेट छोटी असेल, 5 लोकांची असेल, 10 लोकांची, 50 लोकांची, 100 लोकांची, 1000 लोकांची, प्रत्येक याला एक पॉलिसी असते की तुम्ही कसं वर्किंग तुमचं झालेलं आहे. त्या ऑर्गनायझेशन साठी ते ठरवलेली एक डॉक्युमेंटेशन असतं की त्याच्यावर तुम्ही सगळ्या IT किंवा सायबर हे तुमच्या डे टू डे बिझनेस याच्यावरती रन करतात. सो बेसिकली हे एक युनिक डॉक्युमेंट आहे. प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी ते वेगळं असतं.
काही सिमिलर असतात, पण स्पेसिफिक ऑर्गनायझेशनसाठी ते थोडे वेगवेगळे पण असू शकतात. बेसिकली इट इज अ कंपायलेशन ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स, की तुम्ही तुमच्या IT जे वापर करणार आहात, तर त्याच्यामधलं तुमचं रूल्स अँड रेग्युलेशन कसे असणार आहे. मग तुम्ही जर एक छोटी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असाल, तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजच्या डेटाबद्दल काय करणार आहात, त्याचा वापर कसं लोक करणार आहेत आणि त्याचे एम्प्लॉईजचा वापर कसा करणार आहेत, हे सगळं त्या पॉलिसी प्रमाणे वापरलं जातं. तसंच जर तुम्ही एखादे प्रोफेशनल असाल, तर प्रोफेशनल ह्याच्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात आणि त्याच्यामध्ये सगळी क्लायंटची तुमच्या ह्याची सगळी माहिती तुमच्याकडे येते, तर ती तुम्ही कशी सिक्युअर करू शकता किंवा तुम्ही सिक्युअर कशी करणार आहात आणि त्याच्या पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे ते त्या तुम्हाला पॉलिसीद्वारे ठरवायचं असतं. आणि ती खूप महत्वाची असते. त्याच्यावर बेस तुमच्या ऑर्गनायझेशनचं इंटेंट त्याच्यामध्ये दिसतं. ऑर्गनायझेशनचं, प्रोफेशनलचं जे काय असेल. ठीक आहे. आता या पॉलिसीचे का ही महत्वाची असते, तर त्याचे 3 पिलर्स असतात. एक आहे कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. तो सर्वात पहिलं जे आहे ते कॉन्फिडेन्शियलिटी. याचा अर्थ असा आहे की आता फॉर एक्झाम्पल मी परत सायकोलॉजिस्टचं उदाहरण घेते, की मी जर एखाद्या सायकोलॉजिस्टकडे गेले, तर माझी दिलेली सगळी माहिती त्यांच्याकडे कॉन्फिडेन्शियल आहे की नाही, त्या 2 गोष्टी आहेत. एक त्या मॉरली कॉन्फिडेन्शियल ठेवायला आहेत हे तर नक्कीच आहे. पण त्यांनी कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली माहिती किंवा त्यांच्या डिजिटल डिव्हाइसेसमध्ये सेव्ह केलेली माहिती कॉन्फिडेन्शियल राहते की नाही, याचा मला कॉन्फिडन्स कसा येणार? तर त्यांच्याकडे त्यांचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ते जे काही पॉलिसीज पाळत आहेत, त्याच्यावरनं माझ्या जे लक्षात येणार आहे की माझी माहिती त्यांच्याकडे पूर्णपणे कॉन्फिडेन्शियल आहे. प्लस इंटिग्रिटी. इंटिग्रिटी याचा अर्थ की तुम्ही जी आता मी माझी पर्सनल माहिती जर मी त्यांना दिली आहे, तर ती इंटॅक्ट ॲक्युरेट त्यांच्याकडे राहते. त्याच्यामध्ये काहीही टॅम्परिंग होत नाहीये. हे त्याच्यातनं दिसून येतं. आणि तिसरं म्हणजे अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटी म्हणजे एखाद्या ऑथोराइज पर्सनला ती इन्फॉर्मेशन अवेलेबल होते. फॉर एक्झाम्पल एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये एखादी इन्फॉर्मेशन जर आपण दिलेली असेल, आपण जर त्याचे सप्लायर असू, तर ती माहिती त्यांच्या एम्प्लॉईज पर्यंत म्हणजेच ऑथोराइज पर्सन पर्यंत इझिली ऍक्सेसेबल होते. हे पाहिलं जाणं हा त्या पॉलिसीचे यासाठी ही पॉलिसी असते. तो सर्वात महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ती कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी हे त्याच्यामध्ये राखले जातात या पॉलिसीमुळे. हे सर्वात महत्वाचं. त्याच्यानंतर या पॉलिसीची गरज काय आहे? म्हणजे असं वाटेल की हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपण जे प्रोफेशनल्स असतात किंवा आता थोडं आपण असं म्हटलं की थोडे सिनियर सिटीझन असतात, तर ते थोडे टेक्नो सॅव्ही नसतात. त्यांना काही ते वापरायचं नसतं किंवा त्यांना असं वाटत असतं की अरे कुठे या झंझटीमध्ये पडायचं. इंटरनेटच्या आणि त्याच्या आता परत पॉलिसी पण तयार करायची, परत सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन्स करायचे. पण ते का महत्वाचं आहे? कारण आपण आता वी कॅन नॉट गो बॅक, राईट? आता जे आपल्याला डिजिटायझेशन झालेलं आहे, आपल्याला कॉम्प्युटरचा वापर हा अनिवार्य झालेला आहे. तो आपल्याला करायलाच लागतो आणि त्याच्यासाठी आणि आता तर तुम्ही लॉकडाऊन नंतर पाहिलंच असेल की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही झूम मीटिंग वापरतायत. प्रत्येक गोष्ट म्हणजे शाळेपासनं प्रोफेशनल्स पर्यंत सगळेजण कॉम्प्युटरच्या साह्याने काहीतरी शिकायचा प्रयत्न करतायत, त्यांचं प्रोफेशन चालवायचा प्रयत्न करतायत, बिझनेसेस चालवायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे हे वापरणं अनिवार्य आहे. म्हणजे तो डॉक्टर असू दे, सायकोलॉजिस्ट असू दे, नाहीतर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असू दे, सगळ्यांसाठीच अनिवार्य आहे. सो या पॉलिसीची गरज काय? तर सर्वात महत्वाचं म्हणजे फायनान्शियल लॉस. तुम्ही जी माहिती तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही जे कुठलं डिव्हाइस वापरत आहात, त्याच्यामध्ये तुमची जी कुठली माहिती तुम्ही सेव्ह केलेली आहे, ती जर त्याचा जर चोरीला गेली, तर त्याच्यामुळे तुम्हाला डिरेक्टली तुमचा फायनान्शियल लॉस होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमच्या बँकेचे डिटेल्स जर चोरीला गेले, तर ते वापरून कोणीही तुमच्या बँक अकाउंट हॅक करून तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकतो. हा डिरेक्ट लॉस. म्हणजे फायनान्शियल लॉस हा सर्वात महत्वाचा आहे की जो डिरेक्ट होतो. त्यानंतर आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा मिसयूज. तुम्ही जर एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असाल किंवा कुठलीही कंपनी असाल ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडमार्क यूज केलेला आहे, तुमचं डिझाईन काहीतरी आहे, तुम्ही जर सायन्स केमिकल फील्ड मधले असाल तर काहीतरी कशाच तरी पेटंट घेतलेलं आहे किंवा एखादा प्रोफेशनल असतील, डॉक्टर असतील, त्यांनी त्यांचं काय
एखादा पेपर पब्लिश केला असेल तर तो सेव्ह करून ठेवला असेल, किंवा एन नंबर ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असू शकते. प्रत्येक छोट्या मोठ्या माणसात सकट मोठ्या म्हणजे एखादं पुस्तक काहीतरी लिखाण करून ठेवलेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रोफेशनचे असाल, आता मी जर ऍडव्होकेट आहे तर माझ्याकडे माझ्या क्लायंटच्या सगळ्या फाईल्स आहेत, त्या प्रत्येक ह्याचं ड्राफ्टिंग आहे. त्या सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत ही आपली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे आणि त्याचा मिसयूज होऊ नये, ते कुठेही वापरलं जाऊ नये किंवा अनऑथराइजपणे कोणी ते वापरू नये, हे प्रत्येकालाच आपल्याला वाटत असतं. तो त्याचा मिसयूज कमीत कमी होण्यासाठी किंवा त्याचा चोरीला ते जाऊ नये हे बघण्यासाठी या पॉलिसीची आपल्याला गरज असते. हा एक अजून एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा मिसयूज झाला. नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे वरचे दोन गोष्टी आहेत की तुमचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा मिसयूज आहे किंवा फायनान्शियल लॉस आहे, त्यामुळे तुमची क्रेडिटेबिलिटी कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही जे इतके वर्षाचं गुडविल तुम्ही क्रिएट केलेलं आहे ते तुमचं जाण्याची शक्यता आहे. एखाद्या डॉक्टरचं काहीतरी म्हणजे आता काही इन्फॉर्मेशन जर चोरीला गेली आणि त्याचा काहीतरी मिसयूज करून पब्लिश केली गेली तर त्याचं जे गुडविल आहे ते जाण्याची शक्यता आहे. असं कुठल्याही प्रकारचं गुडविल जे आहे किंवा तुमची क्रेडिटेबिलिटी आहे तर ती तुमची स्टेकला लागू शकते. सो हे खूप महत्वाचं आहे. हा डिरेक्ट परिणाम नसला तरी तो इनडिरेक्टली प्रत्येक आजूबाजूला होत असतो. सो क्रेडिटेबिलिटी हा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर आता एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची की ही जी पॉलिसी आहे हा कुठलाही 100% फॉर्म इंटरनेट सिक्युरिटी म्हणजे आयटी सिक्युरिटी पॉलिसी आहे किंवा सायबर सिक्युरिटी पॉलिसी असते त्या सुद्धा कुठल्याही 100% नसतात. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत की जे तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या प्रोफेशन मध्ये सतत इम्प्रूव्ह करायचे असतात. ते इव्हॉल्व्ह होत असतात. जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत जाते तसे तसे तुम्हाला ते इम्प्रूव्ह करण्याची गरज असते. पण तुम्ही ह्याचा सतत वापर चालू ठेवल्यामुळे त्याचा जर एखाद्या वेळेस अटॅक झाला, कुठल्याही प्रकारचा थेफ्ट झाला किंवा सायबर अटॅक झाला तर त्याचा जो इम्पॅक्ट असतो फायनान्शियल असेल, इंटेलेक्च्युअल असेल किंवा कुठल्याही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवरचा असेल किंवा कशावरचाही असेल तर तो मिनिमाइज व्हायला मदत. त्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो मिनिमाइज होतो. म्हणून आपल्याला ही आयटी पॉलिसी जी आहे ती खूप महत्वाची आहे. सो तुम्ही छोटे एखाद्या काय रविवार पेठेतले पेपर विक्रेते असाल किंवा तुम्ही 500 लोकांची कंपनी चालवणारी तुमचं युनिट असेल तरी सुद्धा ही पॉलिसी तुम्हाला प्रत्येकासाठी युजफुल आहे आणि तुम्ही प्रत्येकाने आपापल्या बिझनेस प्रमाणे प्रत्येकाने आपल्या बिझनेस प्रमाणे ही पॉलिसी इम्प्लिमेंट केली पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की हे एवढी का पॉलिसी पॉलिसी मी करते, तर बेसिकली आपला भारतातला लॉ काय म्हणतो हे आपल्याला पहिलं म्हणजे समजून घेतलं पाहिजे. तर सर्वात पहिला आहे की तो आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामधला ऑफकोर्स जेव्हा तो आला तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नव्हत्या, पण त्याच्यामध्ये 2 अमेंडमेंट आल्या की त्याच्यामध्ये आहे सेक्शन 43A आणि सेक्शन 72A. हे जे 2 सेक्शन्स आहेत तर ते तुम्हाला या आयटी सिक्युरिटी पॉलिसीचं काय म्हणतात कंपल्शन कसं आहे हे तुम्हाला दाखवून देईल. एक म्हणजे की जर तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये आयटी सिक्युरिटी पॉलिसी जी आहे तर त्याच्यामध्ये यू आर बीन निग्लिजंट इन मेंटेनिंग दॅट रिजनेबल सिक्युरिटी, देन यू आर लायबल फॉर डॅमेजेस. आणि ते डॅमेजेस असं काही ऍक्ट मध्ये डिफाईन केलेले नाहीये. ते डॅमेजेस कॅन बी फ्रॉम 5 lakhs to 10 lakhs to 10,000 depending on the damage which has occurred due to negligence on your part. Okay, so first thing is you are liable to pay damages if you are negligent, if it is proven that you are negligent in maintaining that reasonable security in your organization or in your profession. Secondly, सर्वात महत्वाचं आहे कोणाचा तरी ऑडिओ दुसरी गोष्ट अशी आहे की हे नुसतं तुम्हाला डॅमेजेस साठी नाही करत, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रिमिनल लायबिलिटी सुद्धा ऍक्ट मध्ये दिलेली आहे. म्हणजे जर तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन कोणाचीही जर तुम्ही कोणाच्या परमिशन शिवाय डिस्क्लोज केली तर त्याच्यासाठी 3 वर्षापर्यंत तुम्हाला इम्प्रिझनमेंट पण होऊ शकते आणि 5 लाखाचा फाईन पण होऊ. तो जो कंपल्सरी गोष्टी आहेत तर एक म्हणजे तुम्ही निग्लिजंट आहात मेंटेन करण्यासाठी तर तुम्ही यू आर लायबल टू पे डॅमेजेस. आणि सेकंड इज
punishment of up to 3 years if you disclose the information. आणि डिस्क्लोज द इन्फॉर्मेशन याचा अर्थ असा आहे की कोणीही विलिंगली ते डिस्क्लोज करत नाही, परंतु एखाद्या गोष्टी जर डेटा थेफ्ट झालंच तर दॅट इज ऑल्सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ऑर्गनायझेशन किंवा प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी, कारण का तो तुमच्या साईडनी तुमच्याकडनं तो गेलेला आहे किंवा तुमच्याकडनं चोरी झालेली आहे. तो जोपर्यंत चोर सापडत नाही किंवा चोर सापडला तरी चोर आणि तुम्ही असे दोघंही त्याच्यामध्ये अडकू शकता. सेकंड, हा ऍक्टचा पार्ट झाला. त्याच्यानंतर या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी रूल्सही आणले 2011 मध्ये. मोर म्हणजे जास्तीत जास्त ऑर्गनायझेशन साठी किंवा जास्तीत जास्त लोकांना त्याचं महत्व कळावं आणि ते लोकांनी इम्प्लिमेंट करावेत रूल्स. याच्यासाठी रिजनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस अँड प्रोसिजर्स असे रूल्सही आले 2011 मध्ये. तर त्याच्यापैकी सेक्शन 4, 5 आणि 8 हे खूप महत्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट सेक्शन 4 सांगतो की पॉलिसी फॉर प्रायव्हसी, म्हणजे तुम्ही जो डेटा कलेक्ट केलेला आहे तर त्याच्या प्रायव्हसीचं किती महत्व आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट येते, अजून एक बिल येते. त्या बिल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की डेटा प्रोटेक्शन बिल 2019 जे अजून पास व्हायचंय, पण पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल सुद्धा येत आहे आणि ते त्याच्या कन्सेंटर्स मध्येच असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा क्रिमिनल लायबिलिटी दिलेली आहे. सो पॉलिसी फॉर प्रायव्हसी, सो एव्हरी ऑर्गनायझेशन मध्ये काय प्रायव्हसीची पॉलिसी असावी याचे काही साधारण रूल्स या रिजनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस अँड प्रोसिजर रूल्स मध्ये दिलेले आहेत. पण ते सोडून सुद्धा प्रत्येक ऑर्गनायझेशनला, प्रत्येक प्रोफेशनला आपापल्या प्रोफेशन प्रमाणे किंवा ऑर्गनायझेशन प्रमाणे वेगवेगळे रूल्सही क्रिएट करायला लागतात किंवा त्याप्रमाणे वागायला लागतं किंवा पॉलिसी तयार करायला लागते. तर मी तुम्हाला एक 2-3 त्याची उदाहरण देते की पॉलिसी फॉर प्रायव्हसीचे काय त्यांनी सांगितलेलं आहे. एक म्हणजे त्यांनी सांगितलंय की जी सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही कुठल्याही ही जी पॉलिसी आहे, एखादी पॉलिसी तयार करताय किंवा तुमची जी आयटी पॉलिसी आहे ही किंवा प्रायव्हसी पॉलिसी आहे ही तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती पब्लिश करायला लागते. ते खूप महत्वाचं आहे की ती पब्लिश करणं. हे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिजनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिस अँड प्रोसिजर आहेत ते कंपल्सरी आहेत, मॅन्डेटरी आहेत आणि हे प्रत्येक माणसांनी किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशननी करणं गरजेचं आहे. हे मॅन्डेटरी किंवा गरजेचे का आहे मी असं म्हणतेय, कारण का जर काही थेफ्ट झाला आणि यापैकी तुमच्याकडे एकही पॉलिसी किंवा तुम्ही एकही त्याच्यामधला रूल इम्प्लिमेंट केला नसेल तर म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये सोप्या भाषेत म्हणतात की सगळं खापर तुमच्यावर फोडलं जाणार आहे. तो एक या ज्या सिक्युरिटी किंवा रूल्स आहेत तर त्या तुम्ही फॉलो केल्या नसतील तर त्या फॉलो न केल्याबद्दलच सुद्धा सगळी लायबिलिटी त्या ऑर्गनायझेशनवर प्रोफेशनल बनेल. सो तुम्हाला प्रत्येक प्रोफेशनलला किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनला काय करायचं आहे की ही जी रिस्क आहे की जे तुम्ही प्रोसिजर्स किंवा प्रॅक्टिसेस तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये इम्प्लिमेंट करताय तर ते तुम्ही जास्तीत जास्त रूल्स अँड रेग्युलेशन त्याच्यामध्ये ठेवून ही रिस्क कमी कमी करण्याचा प्रयत्न करायचा. सो त्यासाठी तुम्हाला काही या रूल्स दिलेले आहेत 2011 मध्ये की पॉलिसी फॉर प्रायव्हसी फॉर कलेक्टिंग इन्फॉर्मेशन. कलेक्टिंग इन्फॉर्मेशन इज की तुम्ही एखाद्याचा फॉर्म भरून घेताय ऑनलाईन, तर तो फॉर्म भरून घेताना किंवा तुम्ही मॅन्युअली घेताय आणि नंतर तो तुम्ही फीड करणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला प्रत्येक माणसाकडनं हे त्याचे कन्सेंट घ्यायचं आहे की मी तुझा या पर्पज साठी ही इन्फॉर्मेशन घेत आहे आणि त्यासाठी या गोष्टीसाठी मी ही इन्फॉर्मेशन वापरणार आहे. ही प्रत्येक गोष्ट त्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. प्लस नुसती पोहोचली नाही पाहिजे, त्यांनी त्याला कन्सेंट दिला पाहिजे आणि त्याच्याकडे ही हॅज अ राईट टू डिनाय आणि स्टील इफ इज कन्सेंटिंग देन यू आर लाईक ऑथोराइज टू यूज. ओके. सो ही पॉलिसी किंवा हे रूल्स हे सांगतात की तुम्हाला या दोन पॉलिसी फॉर प्रायव्हसी आणि पॉलिसी फॉर कलेक्टिंग इन्फॉर्मेशन तर वापरायचेच आहेत आणि प्लस रिजनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस अँड प्रोसिजर्स जे काही वापरता येतील ते वापरायचे. आता ते काय आहे तर हे प्रत्येक प्रोफेशनल वरती किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनवर डिपेंड होतं की त्या पॉलिसीज किंवा प्रोसिजर्स काय आहेत. नॉर्मली इंटरनॅशनली किंवा या मोठ्या मोठ्या कंपनीज असतात की जसं की इन्फोसिस आहे, कॅपजेमिनी आहे किंवा मोठ्या मोठ्या ज्या आयटी कंपनीज आहेत, मोठ्या मोठ्या
ज्यांचं नॅशनल इंटरनॅशनल एमएनसीज आहेत, तर ते काही स्टँडर्ड टेक्निक्स किंवा स्टँडर्ड रेग्युलेशन, रूल्स अँड रेग्युलेशन्स वापरतात. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं इंटरनॅशनल स्टँडर्ड रेग्युलेशन्स आहेत. तर त्या आहेत, या ज्या आहेत त्या ISO, IEC 27001. ISO ही इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशनची ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी मान्यता दिलेल्या या टेक्निक्स आहेत किंवा हे स्टँडर्ड्स आहेत. हे 27,001 जे आहे ती एक सिरीज आहे. त्याच्यामध्ये 27,000 आहे, 27,002 आहे, 3 आहे, 4 आहे, 35 आहे. या सारखे स्टँडर्ड्स बदलत आहेत. बदलतपेक्षा त्याच्यामध्ये ऍडिशन होत आहे, नॉट बदलत आहे. या बेसिक आहेत, पण या जर फॉलो केल्या असतील कुठल्याही ऑर्गनायझेशन, जर मोठी असेल लहान असतील, त्याच्या शेड्यूल 1 मध्ये साधारणपणे 114 गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्ही काय काय तुमच्या ऑर्गनायझेशनवर करू शकता. आता या ज्या आहेत 114 गोष्टी, त्या काय सगळ्या इम्प्लिमेंट करायला पाहिजेत असंही नाहीये. प्रत्येकाचा बिझनेसचा प्रोफेशन पूर्णपणे वेगळं असतं. त्यामुळे तुमच्या ऑर्गनायझेशनला, तुमच्या प्रोफेशनला कुठलं महत्वाचं आहे, काय त्याच्यामध्ये लागू आहे किंवा काय त्याला ऍप होऊ शकतं, त्याप्रमाणे तुम्ही त्यातले टेक्निक्स घेऊ शकता. आता हे याचं सर्टिफिकेशन पण मिळतं. आता मोठ्या ज्या कंपनीज आहेत, फॉर एक्झाम्पल जर इन्फोसिस घेतलं, जर ते याचं सर्टिफिकेशन त्यांनी घेतलं असेल आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये काही सायबर अटॅक झाला किंवा डेटा थेफ्ट झाला, तर त्याच्यामध्ये जर त्यांना सर्टिफिकेशन असेल की त्यांनी ह्या सगळ्या प्रोसिजर केलेल्या होत्या, त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन त्यांनी फॉलो केलेले होते, पॉलिसी त्याच्यामध्ये होती, तर त्यांची रिस्क किंवा त्यांचं डॅमेज हा मिनिमाइज होतो. कारण का त्यांनी सगळ्या प्रिकॉशन घेऊन सुद्धा तो झाला, त्यामुळे त्यांची लायबिलिटी कमी होते. तो या ज्या आहेत या मोठ्या ऑर्गनायझेशन साठी आहेत, पण म्हणजे सर्टिफिकेशन जे आहे ते मोठ्या ऑर्गनायझेशन साठी आहे. परंतु जे छोट्या जे स्केलवरचे बिझनेसेस आहेत, मीडियम आणि स्मॉल स्केल बिझनेसेस आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा त्यातल्या बऱ्याच टेक्निक्स जे आहेत किंवा स्टँडर्ड जे आहेत ते ऍप्लिकेबल आहेत. आणि तुम्हाला असं स्टँडर्ड आणि टेक्निक्स म्हणून असं वाटत असेल की असं काहीतरी खूप कॉम्प्लिकेटेड, खूप मोठं काहीतरी आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टी, एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमच्या आता फॉर एक्झाम्पल तुमची CA ची फर्म आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला काही ईमेल्स पाठवायचे, तर ते ईमेल्स कसे केले पाहिजे, त्याचं टेम्पलेट कसं असलं पाहिजे, ऑर्गनायझेशन नाव कसं असलं पाहिजे, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला कुठल्याही ऑर्गनायझेशनला, कुठल्याही प्रोफेशनला लागू होऊ शकतात. तो या फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनलाच ऍप्लिकेबल असंही नाहीये. त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी ईमेल साठी असतील किंवा मी तुम्हाला एक ईमेलचा एक परफॉर्मा पण दाखवणार आहे नंतर. पण त्या ज्या गोष्टी आहेत ईमेल साठी असतील किंवा जसं की आता मोठ्या कंपनीमध्ये असतं की त्यांच्याकडे सोशल मीडिया त्यांच्या कॉम्प्युटर्सवरनं ओपन होत नाही किंवा त्यांचे स्वतःचे जे पेनड्राईव्ह किंवा काय असतात कार्ड्स असतात ती त्या कॉम्प्युटरला अटॅच करू शकत नाहीत आणि त्याचा वापर तिथे करू शकत नाहीत, जर कंपनीने त्यांना कॉम्प्युटर दिले. हे कशातनं आलेलं आहे, तर हे स्टँडर्ड किंवा टेक्निक्स आहेत की जे ज्याच्यातनं त्यांनी त्यांच्या पॉलिसी तयार केल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे त्यांचं ऍप्लिकेशन करतात. त्यामुळे हे जे आहेत इंटरनॅशनल स्टँडर्ड ते खूप महत्वाचं आहे जे दिलेलं आहे, कारण का आता इथून पुढे इंटरनेटचा बिझनेसेस इंटरनेटवर वापरायचा प्रमाण खूप वाढणार आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. दुसरं म्हणजे आहे की सेल्फ रेग्युलेटिंग टेक्निक्स फॉलोड बाय पर्टिक्युलर इंडस्ट्री. सो जर एक इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे काही टेक्निक नसतील, पण तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या प्रोफेशनमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल काही डॉक्टर अशा प्रकारचं वापरतात, हे आम्ही डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये हे स्टँडर्ड आहे. तर त्या प्रकारचं टेक्निक तुम्ही त्याच्यामध्ये वापरलं आणि जे सेफ सिक्युअर आहे, तुम्हाला वाटतं की त्यांनी रिस्क कमी होऊ शकते, तर असे टेक्निक जर कोणी फॉलो करत असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये येतात. तुम्हाला बेसिकली याच्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करण्याची गरज आहे आणि ते डॉक्युमेंटेशन करून त्या गोष्टी, ते टेक्निक, ते स्टँडर्ड तुम्हाला इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. त्यानंतर हे जर अटॅक झाला तर आपल्याला अजून दाखवायला काय असू शकतं की तुम्ही तुमच्या ज्या रिजनेबल सिक्युरिटी या प्रॅक्टिसेस आहेत तर त्याचं तुम्ही ऑडिट पण घेता, जे तुम्हाला इंडिपेंडेंट ऑडिटर कडनं घ्यायला लागतं आणि ऍटलिस्ट वन्स अ इयर तुम्हाला ते घ्यायला लागतं. हे रूल्स सांगतात.
हे जे 2011 चे रूल्स होते त्याप्रमाणे हे मॅन्डेटरी केलेलं आहे की इंडिपेंडंट ऑडिटर नी घ्यायचा आहे ऍटलीस्ट वन्स अ इयर घ्यायचा. आता एक्झॅक्टली ही आयटी सिक्युरिटी पॉलिसी लिहायची कशी किंवा हे त्याच्यामध्ये काय असतात कंटेंट काय असतात, कंटेंट्स पेक्षाही ती लिहायची कशी काय त्याची सुरुवात कशी करायची. तर पहिली स्टेप आहे की तुम्ही तुमचं प्रोफेशन समजून घ्यायचं, तुमचा बिझनेस समजून घ्यायचा आहे की तुमचा जर तुम्ही डॉक्टर आहात तर तुमच्या काय म्हणतात क्लिनिकमध्ये किंवा तुमच्या हॉस्पिटलमध्ये कशाची गरज आहे, तुम्ही कुठला कुठला डेटा कलेक्ट करता, तो कुठल्या कुठल्या टाईपच्या लोकांमध्ये रिस्क असू शकतो. फॉर एक्झाम्पल जर एखादा डॉक्टर आहे तर त्याची इंटरनल कॉन्टेक्स्ट मधला जो रिस्क आहे म्हणजे आता त्यांचा डेटा आहे एम्प्लॉईमुळे तो थेफ्ट होऊ शकतो का किंवा तो टॅम्परिंग होऊ शकतो का किंवा त्याच्यामध्ये अजून कुठल्या रिस्क आहेत का ज्या इंटरनल कॉन्टेक्स्ट मध्ये आहेत, ज्या तुमच्या बिझनेसला स्पेसिफिकली अफेक्ट होतात. म्हणजे जर मी जर लॉयर आहे तर मला माझ्या कडे जर 4 लोक कामाला आहेत तर त्यांच्याकडनं माझी कुठल्या क्लायंटची फाईल मिसप्लेस होऊ शकते का, ती कुठे बाहेर जाऊ शकते का, त्यांची काही पर्सनल इन्फॉर्मेशन जाऊ शकते का, हे मला स्वतःला असेस करण्याची गरज. आणि ती रिस्क मी माझ्या प्रोफेशन साठी काय आहे ती मी स्वतः ऍक्सेस करणार आणि त्याच्यावरती पुढच्या गोष्टी करणार. ही एक गोष्ट झाली की तुमचा अंडरस्टँडिंग युअर ओन बिझनेस हा इंटरनल कॉन्टेक्स्ट झाला. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचे लॉज काय तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत. 2 लॉज तर मी तुम्हाला आत्ताच सांगितले जे आहेत जो सेक्शन 43A आणि 72A आणि रूल्स अँड रेग्युलेशन 2011 चे आहेत ते 2 तर आहेतच. प्लस तुमच्या बिझनेसला स्पेसिफिक जे आहेत ते आयपी लॉज असतात म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज आहेत किंवा तुमच्या एखाद्या लेबर लॉज काय आहेत मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यासाठी असतील तर किंवा जर हॉस्पिटल असेल तर मेडिकल लॉज काय तर इन्शुरन्स असेल, इन्शुरन्स कंपनी असेल किंवा एजंट असतील तर इन्शुरन्सचे लॉज काय आहेत, हे प्रत्येक लॉज काय काय आहेत आणि त्याच्यामुळे किंवा त्या लॉजमुळे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्यावरती इम्पॅक्ट करतात ऑर्गनायझेशनवर प्रोफेशनवर ते त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे ठरवायचं आहे की आपली आयटी सिक्युरिटी पॉलिसी काय असायला पाहिजे, तुमचा इंटेंट काय आहे हे त्याच्यावरती बेस या 2 गोष्टींवरती बेस ठरवायचं. सो एक आहे इंटरनल कॉन्टेक्स्ट जो तुमच्या बिझनेसचं स्वरूप ठरवून करायचा आहे आणि दुसरा आहे तुमचे लॉज अँड रेग्युलेशन काय ऍप्लिकेबल. थर्ड आहे जो आहे ISMS स्कोप. ISMS म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड मॅनेजमेंट स्कोप जो असतो तो जो सिक्युरिटी मॅनेजमेंट स्कोप आहे तर तो खूप महत्वाचा आहे तुम्हाला बसून. आता हा थर्ड आणि फोर्थ स्टेप जी आहे ती ऑर्गनायझेशनचा सीईओ किंवा जे मॅनेजरल पोझिशनला आहेत त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटनी या गोष्टी ठरवायच्या. त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. त्यामुळे जर कंपनी असेल 50 लोकांची त्याच्यामध्ये याचा काय महत्व आहे. जर ती फक्त प्रोफेशनल असतील तर डॉक्टरला ठरवायचं आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या क्लिनिकमध्ये कसं वर्किंग असणार आहे आणि त्याचा स्कोप ठरवून मग ती पॉलिसी तयार करायची. फिफ्थ इज डॉक्युमेंटेशन. ऍक्च्युअल ती पॉलिसी लिहिणं की काय तुमची पॉलिसी आहे आणि जर तुमचं वेबसाईट असेल तुम्ही जर ती पब्लिश करायची आहे जर ती नसेल तरी सुद्धा ती तुमच्याकडे हँडी पाहिजे आणि ती तुम्हाला कोणी कुठल्याही जर थेफ्ट झाला तर तुम्हाला ती दाखवता आली पाहिजे. अशा त्या पॉलिसी स्वरूप पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे डॉक्युमेंटेशन आहे तर ते डॉक्युमेंटेशन आता जर मोठी कंपनी असेल 50 लोकांची कंपनी तर ती इतक्या सोप्या भाषेत पाहिजे की प्रत्येक एम्प्लॉईला ती कळली पाहिजे की काय म्हणायचं आहे आणि यातनं काय एक्सपेक्टेड आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ते डॉक्युमेंटेशन करून त्याचा ऑडिट आणि रिव्ह्यू टाइमली आणि पिरियडिकली घेत राहणं हेही खूप महत्वाचं आहे. आता ही पॉलिसी जी आहे तर ती त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात तर एक म्हणजे सर्वात महत्वाचा जो आपण पिरॅमिडचा सर्वात खालचा भाग पाहतोय तो आहे पॉलिसी आणि मेन म्हणजे इंटेंट की तुमच्या पॉलिसीचा इंटेंट काय आहे की काय सिक्युअर करणं तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे वाटतं. जसं आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं की ज्या 2 गोष्टी होत्या की तुमचा बिझनेसचं नेचर काय आहे आणि लॉज काय ऍप्लिकेबल आहे
यावर तुम्ही डिसाईड करणार आहात की तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या कंपनीला कशाची रिस्क आहे आणि तुम्हाला कशापासून प्रोटेक्शन हवंय आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पॉलिसीचा इंटेंट देणार आहात. सेकंड आहे ऑब्जेक्टिव्ह, की तुमचं ऑब्जेक्ट काय आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे म्हणजे की तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल जर कोणाचं उदाहरण देऊ शकते. मी माझं स्वतःच देते, की जर मी लॉयर आहे, तर माझं ऑब्जेक्टिव्ह असं आहे, की माझ्या फर्म मधल्या प्रत्येक फाईल, प्रत्येक क्लायंटचं सगळं जे डेटा आहे, तो मी सिक्युअर ठेवण्यासाठी किंवा त्या राहण्यासाठी मला माझी कॉन्फिडेन्शियलिटी काय आहे हे वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत आणि ते मला इंटरनेटवर आता फॉर एक्झाम्पल ॲज अ लॉयर मला माझी वेबसाईट नाही. त्यामुळे मी कुठल्याही कॉम्प्युटर थ्रू त्याची काही कुठली माहिती घेत नाही. फक्त ईमेल थ्रू जर सगळ्या गोष्टी घेत असेल, तर मी त्या ईमेल जे आहे ते सिक्युअर करण्यासाठी सर्वात जास्तीत जास्त प्रयत्न करणार. तर ते प्रयत्न करण्याचा माझा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यामुळे ते ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला स्पेसिफिकली मेन्शन करायचं आहे तुमच्या पॉलिसीमध्ये, हे ऑब्जेक्टिव्ह. ते ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी तुमचे स्टँडर्ड्स तुम्हाला ठरवायचे. जे येतं की तुमचं पहिली पॉलिसीचं इंटेंट काय आहे, मग येतं जे ऑब्जेक्टिव्ह तुमचं काय आहे कंपनी मधलं किंवा प्रोफेशन मधलं. थर्ड इज त्याचं स्टँडर्ड काय आहे, तुम्ही हे स्टँडर्ड तुम्हाला ठेवायचे आहेत आणि तेवढा आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय रूल्स अँड रेग्युलेशन किंवा कुठल्या कुठल्या प्रोसिजर्स तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात. म्हणजे जर ईमेल पाठवताना तुम्ही तो कसा पाठवणार आहात, तो कोण कोण पाठवू शकतो, कोणाला ऑथरायझेशन तुम्ही दिलेलं आहे किंवा जर तुम्ही कुठली एखादी डिजिटल माहिती घेत असाल तर ती कशी घेणार आहात, कुठल्या फॉर्म मध्ये घेणार आहात. गुगल फॉर्म मध्ये घेतला तर तर तुम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन कसं करणार आहात. या सगळ्या ज्या प्रोसिजर्स आहेत म्हणजे बँग ऑन प्रोसिजर्स, की आम्ही हे असं करणारच आहोत किंवा आम्ही हे असं करत आहोत किंवा हे एम्प्लॉईनी हे असं केलंच पाहिजे. या ज्या प्रोसिजर आहेत, ज्या मॅन्डेटरी असतील तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी, त्या तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिणं महत्त्वाचं. आणि सर्वात शेवटचं जे आहे ते आहे गाईडलाईन, म्हणजे ज्या मॅन्डेटरी नसतील पण त्या एम्प्लॉईजनी फॉलो कराव्यात. त्या प्रोफेशनलनी, तुमच्या कलिगनी किंवा तुमच्या काय सप्लायरनी किंवा तुम्ही ज्याला कोणाला ज्याच्याकडे कडून वापरून घेत आहात, तर त्याला या गाईडलाईन्स माहिती असणं आणि त्यांनी त्या वापरणं खूप गरजेचं आहे. सो गाईडलाईन्स या मॅन्डेटरी नसतात, पण आधीचे जे चारही गोष्टी आहेत, तर ते तुमचा इंटेंट दाखवतं, तुम्हाला काय ऑब्जेक्टिव्ह आहे ते दाखवतं. त्यासाठी तुम्ही कुठले स्टँडर्ड्स फॉलो करणार आहात ते दाखवतं. आता आपण स्टँडर्ड्स जसे मगाशी पाहिले, की जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत, तर ते तुम्ही फॉलो करतात असं तुम्ही जर दाखवलं, की तुम्ही पॉलिसीमध्ये घातलं, की हे आमचे स्टँडर्ड्स आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही थेफ्टची किंवा कुठल्याही याची रिस्क कमीत कमी होते. तर ते खूप महत्वाचं आहे आता. आणि फोर्थ जे आहे ते प्रोसिजर आहे, जे ते तुम्ही काय काय फॉलो करत आहात आणि काय काय एम्प्लॉईजनी तुमच्या फॉलो करायचे ते तुम्ही त्याच्यामध्ये दिलं. आणि गाईडलाईन्स तर ऑफकोर्स ज्या मॅन्डेटरी नसल्या तरी त्या प्रत्येक माणसात प्रत्येक पॉलिसीमध्ये असतात. हे झालं सगळं आयटी पॉलिसी बद्दलचं आणि त्याच्याप्रमाणे आयटी सिक्युरिटी पॉलिसीचं मी आता साधारणपणे तुम्हाला सांगितलं आहे की काय काय पॉलिसी आहेत किंवा काय काय त्याच्यामध्ये येतं किंवा त्या कशा तयार करायच्या याचंही थोडंसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं. जर कोणाला काही याच्याबद्दल प्रश्न असतील तर ते आपण घेतले तरी चालतील. हॅलो. हा. हा, येस अमृता मॅम. माझा पॉलिसीचं सगळी मी ब्रीफमध्ये माहिती सांगितली आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण. हा, तुम्हाला कोणाला प्रश्न आहेत का काही? बेसिकली एक लक्षात ठेवा की आयटी सिक्युरिटी पॉलिसी ही प्रत्येक बिझनेसमन किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन किंवा छोटी किंवा स्मॉल स्केल असेल किंवा लार्ज स्केल असेल तर सगळ्यांसाठी ही खूप महत्वाची आहे. आणि मी जस्ट ऍड करीन अमृता मॅमच्या मध्ये की जर तुम्ही इंटरमिडियरी असाल, इंटरमिडियरी म्हणजे काय, जर तुमच्याकडे तुमचा वेंडॉर्सचा किंवा तुमच्या कस्टमर्सचा पर्सनल डेटा असेल, सो यू आर कॉल्ड इंटरमिडियरी. ऍक्च्युली सगळेच इंटरमिडियरी असतात. कारण त्याचं एक महत्वाचं असं आहे
की आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपले जे एम्प्लॉईज आहेत, तर त्यांची एक फाईल असते, जी आपण मेंटेन करतो एच-आर डिपार्टमेंटमध्ये. त्याच्यामुळे आपण सगळ्यांचाच आपल्या एम्प्लॉईचा पर्सनल डेटा हा आपल्याकडे असतो, व्हिच इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. आणि त्याच्यासाठी आय-टी सिक्युरिटी पॉलिसी ही आय-टी ॲक्टप्रमाणे प्रत्येकाला कंपल्सरीच आहे. प्रत्येकाने आय-टी सिक्युरिटी पॉलिसी स्वतःच्या कंपनीत ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. मला वाटतं अमृता मॅडम मी बरोबर सांगतेय ना? हो, अगदी बरोबर. आणि प्रत्येक तुमचा प्रोफेशन मी आधी पण म्हटलं तसं, की प्रोफेशनल असाल, कुठले एजंट असाल, कुठल्याही ह्याच्यासाठी छोटी 5 लोकांची कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल, नाहीतर 500 लोकांची फर्म असेल, या प्रत्येक ह्याच्यासाठी ती ॲप्लिकेबल आणि इम्प्लिमेंट केली जाते. मॅडम एक प्रश्न आलाय की शैक्षणिक संस्थेसाठी हां. याचा वापर कसा करता येईल? म्हणजे कंपल्सरी आहे का त्यांच्यासाठी? स्कूल्स म्हणा किंवा कॉलेजेस म्हणा. अ, हो. शैक्षणिक संस्थेमध्ये जी कुठली पर्सनल इन्फॉर्मेशन असते, एम्प्लॉईजची असते, स्टुडंटची असते, कुठल्याही ज्याच्याबरोबर शाळेचं किंवा एज्युकेशन ह्याचं टाय-अप असतं, सोसायटीचं असतं, तर ती जी सगळी इन्फॉर्मेशन आहे किंवा आता तर सगळे ऑनलाईन क्लासेस होतात, त्याच्यामध्ये जी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी वापरली जाते किंवा त्याच्या संदर्भात काहीही वापरलं जातं, जे कनेक्ट होतात एकमेकांना, त्याच्यासाठी सगळ्यासाठी पॉलिसी ॲप्लिकेबल आहे. आणि त्यासाठी ती पॉलिसी असलीच पाहिजे शैक्षणिक संस्थांमध्ये. इथून पुढे तर त्याची खूपच गरज आहे. कारण आता तुम्ही जर एखादा क्लास घेत आहात, तर तो क्लास कसा घ्यावा आणि त्याच्यासाठी कोणी घ्यावा, कुठून घ्यावा, काय घ्यावं, हे प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये पॉलिसीमध्ये आल्या पाहिजे. जर तुम्ही तो ऑनलाईन घेत असाल. तर त्यामुळे शैक्षणिक संस्थांसाठी तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आता ती इथून पुढे वाढतच जाईल. आणि मला वाटतं अजून एक मी फक्त याच्यात ॲड करते, की शैक्षणिक संस्थेसाठी का महत्वाचं आहे? कारण ऑनलाईन टीचिंग झालेलं आहे. आणि ऑर्गनायझेशन आता ती कुठलीही असू देत, म्हणजे एज्युकेशनल असू देत, नाहीतर मॅन्युफॅक्चरिंग असू देत, नाहीतर कुठलीही असू देत. तर प्रत्येक एम्प्लॉयीकडनं ती पॉलिसी सही करून म्हणजे जेव्हा आपण अपॉइंटमेंट लेटर देतो, तर तेव्हा ही आय-टी पॉलिसी पण सही करून घेणं फारच गरजेचं आहे. कारण आपल्या कळत-नकळत जर त्या एम्प्लॉयीनी काही डेटा चोरला आपला किंवा काही जे पॉलिसीत लिहिलंय त्याच्या अगेन्स्ट जर ते वागले, तर दे आर लायबल, दे आर रिस्पॉन्सिबल आणि आय-टी ॲक्ट प्रमाणे त्यांना शिक्षा होऊ शकते. म्हणून आय-टी पॉलिसी खूप महत्वाची आहे. एकतर डेटा चोरीला जातो किंवा तुमचे कुठलेही सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स असतात, ती चोरीला जाऊ शकतात. तर हे सगळं रोखण्यासाठी किंवा याच्यावर एक जरब बसवण्यासाठी आय-टी पॉलिसी खूप महत्वाची आहे. अगदी बरोबर आहे. मी आता अजून एक ॲड करू येस, इच्छिते. प्लीज. की फक्त शैक्षणिक संस्थांसाठी असं नाही, पण आता एक मध्ये सर्व्हे झाला होता. तर त्या सर्व्हेमध्ये पण असं आलं होतं, की या ज्या छोट्या-छोट्या एम-एस-एमईज आहेत किंवा स्मॉल स्केल बिझनेस आहेत, प्रोफेशनल्स आहेत, तर त्यांच्यावरती सायबर अटॅक होण्याचं किंवा डेटा थेफ्ट होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट काहीतरी 60-62% त्यांनी पर्सेंटेज दिलेला आहे, की जे छोट्या लोकांना टार्गेट करतात. आपण पाहतो की ते नॉर्मली जर हॅकर्स वगैरे असतात ते सुद्धा सीनियर सिटिझनना टार्गेट करतात. तो बरोबर. मोठ्या कंपनीजपेक्षाही जे छोटे प्रोफेशनल्स आहेत तर त्यांना टार्गेट करण्याचं प्रमाण जास्ती असतं. कारण त्यांच्याकडे पॉलिसीज नसतात, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स नसतात, त्यांच्याकडे रिसोर्सेस नसतात, त्यांच्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी नसते. प्लस असं वाटतं की आपल्याला ही जी पॉलिसी इम्प्लिमेंट करायची आहे, तर याच्यामध्ये ही खूप एक्सपेन्सिव्ह आहे, कॉस्टली असेल. पण असं काहीही नाहीये. कारण का यातल्या ज्या पॉलिसीमधल्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या आपण फक्त त्या तुमच्या डे टू डे बिझनेसमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्ही ती पॉलिसी तयार करायची आहे. त्यामुळे असं तुम्हाला काही वेगळं सॉफ्टवेअर घ्यायला लागतंय, तुम्हाला वेगळं काही विकत गोष्टी घ्यायला लागतायत. खूप मोठा एक्सपेन्स त्याच्यामध्ये होतोय. अशातला काही भाग नसतो. पॉलिसी हे तुम्हाला दाखवून देतं, की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही काय-काय सिक्युरिटी मेजर्स घेत आहात आणि ते तुम्हाला का घ्यायचे आहेत. हे महत्वाचं खूप आहे. त्यामुळे प्रत्येकाने छोटे असतील, छोटा बिझनेस असेल तरी सुद्धा ते ठेवायला पाहिजे आणि मोठा असेल तरी सुद्धा ते ठेवायलाच पाहिजे. आणि मला तर असं वाटतं, की सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेस, मेडिकल म्हणजे हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, डिस्पेन्सरीज, त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीज आणि एल-आय-सी वगैरे अशा ज्या महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, आय-टी ऑर्गनायझेशन्स, तर त्यांच्यासाठी तर हे कंपल्सरीच आहे. इनफॅक्ट आय-टी ॲक्टप्रमाणे हे कंपल्सरी आहे. एकदा तुम्ही बघा तुमच्याकडे तुमच्या आय-टी सिक्युरिटी पॉलिसीज आहेत की नाहीत.
आणि जर नसतील तर जरूर त्या बनवा. एक्सपर्टकडून बनवून घ्या. तुम्हाला जर माहिती नसेल कोणी तर कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीतर्फे मी आणि माझे ज्या असोसिएट आहेत, तर त्या हे नक्कीच बनवून देऊ शकतो सगळ्यांसाठी. ही सर्व्हिस आम्ही आत्ताच सुरू केलेली आहे. एक 6 महिन्यापूर्वी ही सर्व्हिस सुरू केलेली आहे. तर नक्की आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. येस अमृता मॅम, तुम्हाला काही ॲड करायचंय? कोणाला काही प्रश्न आहेत का? तर प्लीज विचारू शकता. काहीही प्रश्न असतील, नाहीतर आपण म्हणजे कार्यक्रमाची सांगता करूया. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्याच सेशनला आपण सायबर इन्शुरन्सबद्दल पण ऐकलं होतं. तर हे दोन्ही विषय एकमेकांशी खूप कनेक्टेड आहेत. आय-टी सिक्युरिटी पॉलिसी आणि सायबर इन्शुरन्स. तर त्याच्यामुळे मागचं जसं सेशन खूप महत्वाचं होतं, तसं हे सेशनही खूप महत्वाचं होतं आपल्यासाठी. मला वाटतं कोणाला काही प्रश्न नाहीत. मॅम तुम्हाला काही अजून बोलायचं असेल तर? आय गेस मी सगळं सांगितलेलं आहे. त्यातनं काही कोणाला क्वेश्चन नंतर सुद्धा असतील आणि नंतर काही विचारले तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो थँक यू अमृता मॅम. थँक्स अ लॉट. आज तुम्ही आम्हाला धन्यवाद. खूपच महत्वाची इन्फॉर्मेशन दिलीत. आय-टी सिक्युरिटी पॉलिसी आणि त्याची स्मॉल स्केल, मीडियम स्केल आणि लार्ज स्केल बिझनेसला तसंच वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सला असलेली गरज आणि आय-टी ॲक्ट 2000 प्रमाणे ते कसं कंपल्सरी आहे आणि लीगली पण कुठले सेक्शन्स याला ॲप्लिकेबल होतात. हे तुम्ही आम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं. तर त्याच्यामुळे धन्यवाद आणि मला वाटतं आजचं सेशन आपण थांबवूयात. तुम्हाला जर कोणालाही आय-टी सिक्युरिटी पॉलिसी जर बनवून हवी असेल, तर नक्की आम्हाला कीर्ती ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा ईमेल ॲड्रेस तुमच्याकडे नसेल तर मी लिहून देते. मी आता चॅट बॉक्समध्ये टाकते. माझा नंबर पण मी चॅट बॉक्समध्ये टाकते. तुम्ही मला WhatsApp करा, तुम्ही मला ईमेल करा आणि तुम्हाला जर वाटत असेल, की हे खूप महाग आहे, तर असं पण नाहीये. आपल्याला सगळ्यांना परवडेल अशीच त्याची सर्व्हिसची किंमत आहे. त्याच्यामुळे तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. अमृता मॅम या माझ्या असोसिएटच आहेत. आम्ही एकत्र काम करतो. त्याच्यामुळे त्या तर आहेतच. सो थँक्स अ लॉट. नंबर दिलेला आहे. तुम्ही कधीही WhatsApp करू शकता. आजचं सेशन आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. धन्यवाद.